महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पावसाळ्यानंतर चाकण परिसरातील सर्व पायाभूत सुविधा सुधारण्याचे आणि MIDC क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच पुण्यात विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह 2026 चे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यानंतर चाकण MIDC परिसरातील पायाभूत सुविधा आणि वाहतूक समस्या सुधारण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार फार्मर ID व कर्जमाफीचा लाभ. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उतारावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रीज टॅग मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सकाळी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये 20 मिनिटं बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत रायगड पालकमंत्री 2 आठवड्यात राज्यातील महामंडळ वाटप, शिवसेनेच्या आमदारांना विकास काम निधी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही अनेक उपयुक्त सूचना या बैठकीत केल्या. IAS अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक आणि आक्रमक कारवायांनी सध्या संपूर्ण राज्यभरात अन्न माफियांवर वचक निर्माण केला आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विरोधात मोहीम राबवल्यानंतर आता FDAने नामांकित फूड ब्रँड्सवर आपला मोर्चा वळवला आहे. 11 ऑगस्ट रोजी FDAच्या पथकाने राज्यभरात एकाच वेळी धडक मोहीम राबवत डॉमिनोज, पिझ्झा, KFC, मॅकडॉनल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉजिनीस सारख्या मोठ्या ब्रँडच्या तब्बल 104 आस्थापनांची कसून तपासणी केलेली आहे. राज्य सरकार आणि महसूल खात्याला चक्क फसवून चोरट्या मार्गाने डोंगर पोखरून वाटेल तेवढी माती, मुरुम, खडी अर्थात बेकायदा गौण खनिज उपासणाऱ्या माफियांना ट्रॅक करून त्यांना अद्दल घडवण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. गौण खनिज माफिया आणि त्यांच्या यंत्रणेवर 24 तास लक्ष ठेवून कोठून किती आणि कसे गौण खनिज काढले जाते, परवाना, प्रत्यक्ष उपसा, त्यांचे नेमके शुल्क, रॉयल्टी किती या नजर ठेवून दंड वसूल करण्यासाठी खास महाखनिज 2 या नव्या पोर्टलची उभारणी केली असून त्यावर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांची कुंडली राहणार आहे. परिणामी सरकारचा महसूल बुडवणाऱ्यांपासून नैसर्गिक संपत्तीचे लचके तोडणाऱ्यांचा बंदोबस्त होऊ शकतो. या उपायांमुळे सरकारला वर्षभरात तब्बल 5,857 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची आशा आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकमान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रलंबित प्रकरणे कालबद्ध पद्धतीने मार्गी लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आवश्यक बाबींमध्ये विधी व न्याय विभागाचे कायदेशीर मत घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. त्याचवेळी हा प्रश्न केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचा विचार करून मानव, सामाजिक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून सोडवण्याची आवश्यकता आहे अशी भूमिका शिंदे सेनेच्या नेत्या तथा विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोरे यांनी मांडली. कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार राजू क्षीरसागर हे मोठा गाजावाजा करत विकास काम केल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांच्याकडून 12 वर्षापर्यंत कोणतीही विकास कामे झालेली नाही. त्यांनी जनतेची फसवणूक केलेली आहे असा आरोप ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी कोल्हापुरातील उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर केला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटाने बुधवारी पत्रकार परिषदेत केली आहे. रेल्वे कायदा 1989च्या कलम 143 अन्वये गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली जाते. गेल्या 3 वर्षात म्हणजेच 2023 ते 2025 आणि जून 2026 पर्यंत कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार 65 भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 9 जणांना पश्चिम रेल्वे विभागातील अटक करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. अपक्ष खासदार उमेशभाई बाबूभाई पटेल यांनी तात्काळ तिकिटांच्या विक्रीत रेल्वे कर्मचारी आणि दलाल यांच्यातील कथित संगनमताचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक गतिमान आणि आरामदायी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा अधिक अद्ययावत करण्यासाठी केंद्राकडून तब्बल 238 नव्या AC लोकल ट्रेन्सला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या प्रकल्पाअंतर्गत 2027 पर्यंत पहिली AC लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यावधी पात्र भगिनींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने 1500 रुपयांचा लाभ जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे सांगितले. लोकसभेचे कामकाज स्थगित होण्यासाठी विरोधी पक्ष जबाबदार आहे. आम्ही चर्चेत सहभागी होण्यास आणि कोणत्याही विषयावर, विशेषतः विरोधक ज्या मुद्द्यावर गोंधळ घालत आहे त्यावर उत्तर देण्यास तयार आहोत. तरीही सभागृहाचे कामकाज का चालू दिले जात नाही, कारण प्रत्येक गोष्टीला आणि झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला ते उत्तर देऊ शकत नाही अशी विरोधकांच्या मनात भीती आहे, असा टोला केंद्रीय मंत्री सुकांत मुजुमदार यांनी लगावला. झारखंडमध्ये नोकर भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. या आंदोलनाचा भडका उडालेला असतानाच आता यावरून राजकीय वातावरणही तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत नवा राजकीय वाद ओढवून घेतला आहे. राहुल गांधी म्हणजे मोहम्मद अली जिनांचा दुसरा जन्म आहे. ते जिनांपेक्षाही अत्यंत धोकादायक नेते आहेत, असा गंभीर आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. तसेच काँग्रेसला जर खरोखरच विद्यार्थ्यांचे हित प्रिय असेल तर त्यांनी तात्काळ हेमंत सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा असे आव्हानही त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे विविध देशभक्तीपर उपक्रम यंदाच्या अभियानाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकून या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर सध्या 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयाची आस लावून बसले आहेत. याच मुद्द्यावर संसदेतही सरकारला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या कामाला सुरुवात होऊन जवळपास 9 महिने झाले आहेत. या काळात आयोगाकडून विविध कर्मचारी संघटना आणि संबंधित संस्थांशी चर्चा केली जाते. तीच आयोगाची दिल्लीतील बैठक पार पडली असून आता पुढील बैठक जयपूरमध्ये होणार आहे. त्यामुळे आयोगाचं काम सध्या नेमकं कोणत्या टप्प्यावर आहे आणि पगारवाढीबाबत सरकारने काय स्पष्ट केले आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.